प्रश्न असा आहे की त्या कर्णबाळ्याला पाठबळ कोणाचं आहे? मग जर यांचं पाठबळ नाही तर मोकाट सुटला कसा? आज कुछ भी हो जाए, मी भारतीय संविधानात शपथ घेऊन सांगतो, तसंही माझं वय 40 वर्ष झालंय, माझी मुलगी सक्षम झालेली आहे 8वी 10वीत। एक तो मैं मरूंगा या तो इन सालों को लेके डूब के मरूंगा। तुम्ही पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत, परंतु सरकार तुमचं आहे, गृह खातं तुमच्याकडे। सोडा हो तिकडं, सरकार माझं आहे, मी सरकारमधला एक सामान्य सदस्य आहे ना, सरकार माझं आहे, सरकार माझं आहे, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे। पण मग सरकारमधल्या 2 प्रमुख नेत्यांनी फोन केल्यावर पोलीस का सिरियस नाहीत? उपमुख्यमंत्री अजितदादांनी फोन केला, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन केला, आता काही मिनिटापूर्वी अंबादास दानवेंचा फोन एसपींना आला। सिरियस नाही अकोला पोलीस। हे जाऊ द्या, अनेक संशयास्पद मृत्यू झाले ना अकोल्यामध्ये, खडांमध्ये एक संशयास्पद मृत्यू झाला, दयांडा पोलीस स्टेशनला संशयास्पद मृत्यू झाला, आरोपींचे संशयास्पद मृत्यू, प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय का कोणी? हे सगळं काढलं ना, बात निकली तो दूर तक जाएंगी। माझ्या मुलीला आज संविधान घेऊन इथं बसावं लागलं, हे एका बापाचा अंतःकरण काय बोलतो